नमस्कार मित्रमैत्रिणींनो. काल बिहारचा निकाल सर्वांनीच बघितला. अपेक्षा नव्हती की बिहारचा निकाल असा लागेल, पण लागला. ठीक आहे. मी एका वेगळ्या कारणानंच व्हिडिओ बनवला आहे की बिहारचा निकाल निवडणूक आयोगानं 30/9/2025 रोजी आपल्या निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर एक माहिती जारी केली होती. बिहारमध्ये SIR लागू केली होती, म्हणजे की SIR म्हणजे की स्पेसियल इंटेन्सिव्ह रिव्हिजन. यानुसार महिलांचं मतदान किती, एकूण मतदान किती आहे, पुरुषांचं एकूण मतदान किती आहे आणि दोन्हीचे मिळून एकूण मतदान किती आहे, आणखीन किती नवीन मतदान ॲड झाले आणि आपण किती मतदानं डबल जी होती वगैरे ती कमी केली, याची सगळी माहिती निवडणूक आयोगानं 30/9/2025 रोजी आपल्या वेबसाईटवर जारी केली होती. त्या माहितीच्या आधारे एकूण मतदान, म्हणजे ही सगळी माहिती मतदान ॲड केलं, मतदान कमी केलं, ज्यांचं डबल वगैरे आहे ही सगळी माहिती सगळं झाल्यानंतर 7,42,00,000 आणि समथिंग काहीतरी पुढं आहेत, 7,42,00,000 एवढं मतदान एकूण बिहारचं होतं. आणि नंतर त्यांनी बिहारचं मग पहिली फेज झाली, दुसरी फेज झाली, दोन्ही टप्प्यातले मतदान झाले आणि 11 नोव्हेंबर 2025 रोजी, म्हणजे परवाच 4 दिवसापूर्वी निवडणूक आयोगानं परत त्याची माहिती टाकली की किती टक्के महिलांचं मतदान किती टक्के झालं, पुरुषांचं किती टक्के झालं आणि एकूण मतदान किती झालं. मग महिलांचं मतदान 65.8% झालं, पुरुषांचं मतदान 68.20% झालं. मग एकूण मतदान 66.91% झालं बिहारचं मतदान, दोन्ही फेजमधले मिळून 66.91% झाले. आणि त्यांनी एकूण टोटल दिले की मतदान किती होते, आधी सांगितलं होतं की 7.42 लाख. ही 30/9ची वेबसाईटवरची माहिती आहे. आणि 11 नोव्हेंबरला काय सांगितलं, दोन्ही टप्प्यातले मतदान झाल्यानंतर 7.45 लाख, म्हणजे 7,45,26,858 एकूण मतदान झालं. 7,45,26,858 एवढं मतदान झालं. मग एवढं मतदान झालं, एकूण मतदान एवढं त्यांनी सांगितलं. आणि झालं किती, 66.91. याचा अर्थ काय की साधारण 5 कोटीच्या आसपास मतदान झालेलं पाहिजे, होय ना. एकूण मतदार 7.45 लाख आहे, तर 5 कोटीचं 66% जरी काढलं, म्हणजे 70% जरी पकडलं तरी 5 कोटीच्या आसपास ही रँडमली संख्या येते. मग तुमचं मतदान निवडणूक आयोग सांगते की 7.45 लाख, 7,45,26,858 मतदारांनी मतदान केलं, एवढं सांगते. मग या आकडेवारीत घोळ दिसतोय की तुम्ही म्हणताय की 67% मतदान, 66.91% मतदान झालं आणि आकडा सांगतोय की 7.45 लाख मतदान झालं. मग तुमची एकूण संख्या सुरुवातीला 30/9ला जारी केली ती 7.42 लाखाची होती. आता तुम्ही एकूण मतदान 7.45 लाख 26,858 अशी ही माहिती आहे. यावरून स्पष्ट लक्षात येते की यामध्ये काही वोट चोरी झालेली आहे, काहीतरी घोळ झालेला आहे. तुम्ही मागे सोशल मीडियावर सगळे ट्रकच्या ट्रक भरून EVM मशीन येत होते, जात होते, कारण हे खाली आहेत म्हणे. विचारलं लोकांनी की हे खाली आहेत, हे निकामी झालेले आहेत, असं काहीतरी सांगण्यात आलं. हे प्रत्येकानं बघितलेलं आहे. निवडणूक आयोगानंच ही माहिती, एकदा एक निवडणूक आयोग माहिती देते, एकदा एक निवडणूक आयोग माहिती देते. एकूण मतदान जर तुमचं 7,45,00,000 असेल, त्याचं 66% काढल्यावर 5 कोटीच्या आसपास मतदारांची संख्या येते आणि तुम्ही एकूण मतदार 7.45 लाख देत आहे. याचा अर्थ काय? एवढी जनता खुळी आहे का? एवढी जनता खुळी आहे का? आणि एक मला प्रश्न पडतोय की यांना मत कोण देतं?
मला एवढंच म्हणायचं आहे की एकूण मतदान 7.45 तुम्ही सांगितलं आणि 67% जर मतदान झालं असेल तर 7.45 लाखाचा 67% साधारण 5 कोटीच्या आसपास येते. मग तुम्ही निवडणूक आयोगानं माहिती जाहीर केली की 7.45 लाख. निवडणूक आयोगाच्या माहितीवरूनच वेबसाईटच्या माहितीवरूनच ही मी माहिती सांगितली. आणि यामध्ये जर तुम्हाला काही बघायचं असेल तर तुम्ही वेबसाईटवर जाऊन नक्की चेक करू शकताय. महाराष्ट्रात पण असंच झालं. महाराष्ट्रात पण हीच परिस्थिती झाली मागच्या इलेक्शनला. कर्नाटकमध्येही तीच झाली. हरियाणामध्ये पण हीच झाली परिस्थिती. जर असं होत असेल प्रत्येक ठिकाणी तर आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत महाराष्ट्रात. त्याच्या ठिकाणी असं होणार नाही कशावरून. नक्की त्याच्या ठिकाणी हे असंच होईल असं माझं पर्सनली मत आहे. आणि हो, मला आणखीन एक सांगायचं आहे की आता आपल्या समाजापुढं बेरोजगारीचा प्रश्न आहे. बरेच जण चांगले क्वालिफिकेशन असताना घरी पोरं आहे 10,000 5,000 5,000 रुपये नोकऱ्या करायला लागले. रोजगार नाही, शिक्षणाची व्यवस्था नाही. तुम्ही चांगल्या मराठी शाळा बंद केल्या. पेन्शनचा प्रश्न आहे. शिक्षक परेशान आहेत. चांगलं हेल्थ केअरसाठी जे शरीराच्या ह्याच्यासाठी जर दवाखाने चांगले नाहीत आणि एवढ्या लोकांचे सगळे प्रश्न बेरोजगारी आहे, महागाई आहे, एवढे सगळे प्रश्न असताना यांना मतदान कोण करतं? हा प्रश्न मला पडलेला आहे. तुम्हालाही पडला असेल हा प्रश्न नक्कीच. असं वाटायला लागले की भारत देश कुठं हुकुमशाहीच्या घशात तर जात नाही ना. इथं संविधानाचा खून पडायला लागला आहे. संविधान मानायला लोक तयार नाहीत. लोकशाहीकडून भारत हुकुमशहाकडे चाललाय असं मला वाटतंय. तुम्हाला काय वाटतंय कमेंटमध्ये नक्की सांगा. नमस्कार.